Hello everyone, welcome back to the class of physics by Amol sir, the finest and easiest way to learn the concept of physics in this YouTube channel. So dear student, in this lecture we are going to start the new chapter of 12th science physics. That means chapter number first, rotational dynamics. You know what is meant by rotational dynamics? Rotational dynamic means the object moving in curved path and involves the such quantity as angular displacement, angular velocity, and angular acceleration is called as rotational dynamics. रोटेशनल डायनॅमिक मीन्स जर एखादा ऑब्जेक्ट जर कर्व पाथवरती जर मूव्ह होत असेल आणि त्याच्यामध्ये जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन असेल तर तो ऑब्जेक्ट रोटेशनल डायनॅमिक्स प्रोसेसला फॉलो करतोय किंवा आपण त्याला रोटेशनल डायनॅमिक्स म्हणतो. मग रोटेशनल डायनॅमिक्सचं आपल्याकडे एक्झाम्पल असेल. रोटेशनल डायनॅमिक्स एका एक्झाम्पल मध्ये किंवा एका ऑब्जेक्ट मध्ये परफॉर्म होत असते ते म्हणजे फॅन इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ रोटेशनल डायनॅमिक्स. कारण की फॅन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन प्रेझेंट असतं, म्हणजे फॅन हा रोटेशनल डायनॅमिक्सचा बेस्ट एक्झाम्पल असेल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रेस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी and angular velocity with respect to time is called as angular acceleration. मग हे तीनही क्वांटिटीज किंवा तिन्ही जर प्रोसेस ऑब्जेक्ट मध्ये फॉलो होत आहे तर तो ऑब्जेक्ट रोटेशनल डायनॅमिक्स प्रोसेसला फॉलो करत आहे आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे फॅन असेल. त्यानंतर आपला ह्या लेक्चर मधला जो नेक्स्ट टॉपिक असेल तर तो म्हणजे सर्क्युलर मोशन. रोटेशनल डायनॅमिक्स मधला जो फर्स्ट टॉपिक असेल तर तो म्हणजे सर्क्युलर मोशन. फर्स्ट circular motion. You know what is meant by circular motion? Circular motion means the motion of an object along the circumference of a circle is called as circular motion. So the motion of an object along the circumference of a circle is called as circular motion. This is the definition of circular motion. जर एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मोशन मध्ये असेल तर त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतोय. सपोज सर्क्युलर मोशन आपल्याला एका डायग्रामच्या थ्रू अंडरस्टँड करायची. जस्ट लाईक दिस इज द सर्कल. याला आपण सर्कल काय म्हटलं गेलेले की सर्कलची जी बाउंड्री लाईन असेल तर त्या बाउंड्री लाईनला आपण म्हणतोय सर्कम्फरन्स. द बाउंड्री लाईन ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्कम्फरन्स. ही जी बाउंड्री लाईन असेल तर त्या बाउंड्री लाईनला आपण म्हणतोय सर्कम्फरन्स. आणि त्या सर्कम्फरन्सच्या सेंटरला जो पॉइंट असेल तर आपण त्याला सी ने रिप्रेझेंट करून दिलं, म्हणजे सेंटर असेल किंवा तुम्ही त्याला ओरिजिन म्हटलात तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर हा सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती एक ऑब्जेक्ट प्लेस करून दिला पॉइंट ऑफ ए ला. दिस इज द ऑब्जेक्ट. ओके. त्यानंतर सेंटर पासून तर ऑब्जेक्ट पर्यंत जी लाईन ड्रॉ करू तर त्या लाईनला आपण म्हणतोय रेडियस. द लाईन जॉइनिंग बिटवीन सेंटर ऑफ अ सर्कल अँड पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड ॲज रेडियस. त्यानंतर हा ऑब्जेक्ट जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जर सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती जर मोशन मध्ये असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण म्हणतोय सर्क्युलर मोशन.
सर्क्युलर मोशन, कारण की तो ऑब्जेक्ट सर्कलच्या सरकमफरन्सवरती कंटिन्युअसली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतोय मोशन मध्ये. मग त्याच्यातली जी मोशन असेल तर त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो, कारण की तो ऑब्जेक्ट तर त्या सर्कलच्या सरकमफरन्सवरती मोशन मध्ये आहे. मग ती जी मोशन असेल तर त्या मोशनला आपण म्हणतोय सर्क्युलर मोशन. ओके, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सरकमफरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. सरकमफरन्स म्हणजे द बाउंड्री लाइन ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज circumference. The line joining between the center and position of the particle is called as a radius vector, ज्याला मी ह्या ठिकाणी r ने रिप्रेझेंट करून दिले. कंटिन्युअसली हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सरकमफरन्स वरती मोशन मध्ये आहे, सर्कलच्या सरकमफरन्स वरती मोशन मध्ये आहे, तर त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. ओके, त्यानंतर सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. नेक्स्ट टॉपिक, टाइप्स ऑफ circular motion. Types of circular motion. First type, uniform circular motion. Uniform circular motion, in short UCM. First type, uniform circular motion. Uniform circular motion means the motion of an object along the circumference of a circle with constant speed is called as uniform circular motion. Uniform circular motion, in short UCM. This is the definition of uniform circular motion. एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सरकमफरन्स वरती जर मोशन मध्ये असेल आणि त्याच्यातला स्पीड जर कॉन्स्टंट स्पीड असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इन शॉर्ट UCM. कुठलाही ऑब्जेक्ट जर तो सर्कलच्या सरकमफरन्स वरती जर मोशन मध्ये असेल आणि मोशन मध्ये असताना जर त्याच्यातला स्पीड कॉन्स्टंट स्पीड असेल तर त्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची कन्सेप्ट आपल्याला ह्याच डायग्रामच्या थ्रू अंडरस्टँड करायची. ओके, हा असेल सरकमफरन्स ऑफ अ सर्कल. द बाउंड्री लाइन ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज सरकमफरन्स. सरकमफरन्सचा सेंटर मी सी ने रिप्रेझेंट करून दिला. सी पासून तर ए पर्यंत म्हणजे द लाइन जॉइनिंग बिटवीन द सेंटर अँड द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड एज रेडियस. ह्या डायग्रामच्या थ्रू आपण आधी अंडरस्टँड केली सर्क्युलर मोशन. त्यानंतर त्या सर्क्युलर मोशनचा फर्स्ट स्टेप म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही सुद्धा आपल्याला ह्या डायग्राम थ्रू अंडरस्टँड करायची. सपोज हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, पण तो युनिफॉर्म आहे का नाही हे आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड करायचे. मग हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सरकमफरन्सवरती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होतोय. ओके, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. मग हा ए पासून स्टार्ट झाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. हा ए पासून पॉइंट ऑफ बी ला गेला, पॉइंट ऑफ बी पासून पॉइंट ऑफ सी ला गेला, पॉइंट ऑफ सी पासून पॉइंट ऑफ डी ला गेला आणि डी पासून तर तो परत ए ला आला. म्हणजे त्याने त्या ठिकाणी एक सर्कल कंप्लीट केलं, म्हणजे विथ द हेल्प ऑफ सर्क्युलर मोशन अलॉंग द सरकमफरन्स ऑफ सर्कल. मग हा ऑब्जेक्ट त्याचा स्टार्टिंग पॉइंट ऑफ ए पासून स्टार्ट झाला आणि तो पॉइंट ऑफ ए लाच एंड झाला. तो जेव्हा पॉइंट ऑफ ए पासून स्टार्ट झाला तर त्याच्यातला स्पीड म्हणजे त्याच्यातली व्हेलॉसिटी ही 10 मीटर पर सेकंड होती. स्टार्टिंग त्याच्यातला स्पीड हा 10 मीटर पर सेकंड होता. त्यानंतर तो ए पासून पॉइंट ऑफ बी ला गेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्कलच्या सरकमफरन्स वरती. ए पासून बी ला गेला,
तो ऑब्जेक्ट बी ला गेल्यानंतर सुद्धा त्याच्यातला स्पीड, त्याच्यातली व्हेलॉसिटी ही 10 मीटर पर सेकंदच होती. तो बी पासून सी कडे गेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्कलच्या सरकम्फरन्स वरती. तो बी पासून सी ला गेला तर सी ला गेल्यानंतर सुद्धा त्याच्यातला स्पीड हा, त्याच्यातली व्हेलॉसिटी ही 10 मीटर पर सेकंद तेवढीच होती. ए ला पण तेवढी, बी ला पण तेवढी, सी ला पण तेवढी. आता सी पासून तो डी ला गेला सर्कलच्या सरकम्फरन्स वरती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. डी ला गेल्यानंतर त्या ऑब्जेक्टचा स्पीड, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंद इतकीच होती. म्हणजे पॉइंट ऑफ ए, पॉइंट ऑफ बी, पॉइंट ऑफ सी आणि पॉइंट ऑफ डी ला त्या ऑब्जेक्टची जी मोशन असेल बरोबर, तर त्या मोशन मधला जो स्पीड होतो तर तो स्पीड कसा आहे बरं, कॉन्स्टंट स्पीड आहे. म्हणजे ए ला पण 10 मीटर पर सेकंद, बी ला पण 10 मीटर पर सेकंद, सी ला पण 10 मीटर पर सेकंद आणि डी ला पण 10 मीटर पर सेकंद. म्हणजे मोशन सर्कलच्या सरकम्फरन्स वरती मोशन मध्ये असताना त्याने त्याचा स्पीड कुठेही चेंज केला नाही. म्हणजे त्याच्यातला स्पीड हा कॉन्स्टंट स्पीड होता. मग त्याच्यातला स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इन शॉर्ट UCM. ओके, 10 मीटर पर सेकंद, कुठेही व्हेलॉसिटी चेंज नाही. जर व्हेलॉसिटी चेंज असेल म्हणजे त्याच्यातला स्पीड कॉन्स्टंट असेल. जर कॉन्स्टंट स्पीड आहे तर त्या ऑब्जेक्ट मध्ये असणारे जी मोशन असेल तर ऑब्विसली ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल. हा फर्स्ट स्टेप होता सर्क्युलर मोशनचा. त्यानंतर जो सेकंड टाइप असेल, सेकंड टाइप नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, in short NUCM. That means non-uniform circular motion. This is the second type of circular motion. Therefore, non-uniform circular motion means the motion of an object along the circumference of a circle with changes the speed of object is called non-uniform circular motion. Is called as non-uniform circular motion. This is the second type of circular motion. The motion of an object along the circumference of a circle with changes the speed of object is called as non-uniform circular motion. मग एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सरकम्फरन्स वरती मोशन मध्ये आहे. तो मोशन मध्ये असताना त्याच्यातला स्पीड हा चेंज होतोय. त्या ऑब्जेक्टचा स्पीड सर्कलच्या सरकम्फरन्स वरती चेंज होतोय. मग त्या ठिकाणी जो ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टचं जी मोशन असेल, त्या ऑब्जेक्ट मधली जी मोशन असेल तर त्या मोशनला आपण म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण की तो ऑब्जेक्ट सर्कलच्या सरकम्फरन्स वरती कंटिन्युअसली त्याच्यातला जो स्पीड असेल तर हा स्पीड चेंज करतोय. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा स्पीड कॉन्स्टंट नाही. जर स्पीड कॉन्स्टंट नसेल तर त्या मोशनला, त्या सर्क्युलर मोशनला आपण म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फर्स्ट जी मोशन होती ती म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यामध्ये त्या ऑब्जेक्टचा स्पीड हा कॉन्स्टंट होता. जसं की आपण ह्या डायग्राम मध्ये बघितलं, कुठेही त्याचा स्पीड चेंज झाला नाही, तर कुठे त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली. त्याची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली 10 मीटर पर सेकंद होती. म्हणजे त्याच्यातला स्पीड कॉन्स्टंट होता, तर आपण त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं. पण ह्या ठिकाणी त्याने डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय की ऑब्जेक्ट हा सर्कलच्या सरकम्फरन्स वरती कंटिन्युअसली त्याचा स्पीड हा चेंज करतोय. म्हणजे त्याच्यातले जे मोशन असेल तर त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. ओके, मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची कन्सेप्ट आपल्याला डायग्राम थ्रू अंडरस्टँड करायची. सपोज सर्कल आहे. ओके, सर्कलची बाउंड्री लाईन म्हणजे सरकम्फरन्स असेल. ओके, त्या सरकम्फरन्सच्या सेंटरला आपण पॉइंट ऑफ सी जो रिप्रेझेंट करतोय म्हणजे सेंटर असेल किंवा तुम्ही त्याला ओरिजिन जरी म्हटलात तरी चालेल. त्यानंतर सर्कलच्या सरकम्फरन्स वरती पॉइंट ऑफ ए ला एक ऑब्जेक्ट प्लेस करून दिला. पॉइंट ऑफ ए ला एक ऑब्जेक्ट प्लेस करून दिला. ओके, त्यानंतर
आपण एक रेडियस ड्रॉ करतोय. द लाईन जॉइनिंग बिटवीन द सेंटर अँड द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर, ज्याला आर ने रिप्रेझेंट करून दिलं. त्यानंतर हा ए पॉइंट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती पॉइंट बी, पॉइंट सी आणि पॉइंट डी. ओके. ऑब्विसली हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होतोय. बरोबर. हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मोशन मध्ये, त्याच्यामध्ये ऑब्विसली सर्क्युलर मोशन असेल, पण ती सर्क्युलर मोशन युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे हे आपल्याला ह्या डायग्राम थ्रू अंडरस्टँड करायचंय. मग पॉइंट ऑफ व्ह्यूला ऑब्जेक्ट होता. ऑब्जेक्ट काय करतोय बरं, ह्या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मोशन मध्ये आहे, कंटिन्युअसली मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये. मग हा ऑब्जेक्ट ए पासून बी ला गेला, बी पासून सी ला गेला, सी पासून डी ला गेला. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता, पण तो परफॉर्म करत असणारी जी सर्क्युलर मोशन आहे ती युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी कन्सिडर करायचं. मग ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यूला असताना त्याच्यातला स्पीड, त्याच्यातली व्हेलॉसिटी मला मिळते 10 मीटर पर सेकंद. पॉइंट ऑफ व्ह्यूला असताना त्या ऑब्जेक्ट मधला स्पीड हा 10 मीटर पर सेकंद होता. तो पॉइंट ऑफ व्ह्यू पासून स्टार्ट झाला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती तो पॉइंट ऑफ बी ला गेला. पॉइंट ऑफ बी ला गेला तर पॉइंट ऑफ बी ला गेल्यानंतर त्याच्यातली व्हेलॉसिटी मला मिळते 20 मीटर पर सेकंद. तो बी पासून सी कडे गेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, त्यातली मला स्पीड मिळाला या ठिकाणी 30 मीटर पर सेकंद. ए ला 10 मीटर पर सेकंद, बी ला 20 मीटर पर सेकंद, सी ला 30 मीटर पर सेकंद. आणि तो सी पासून कुठे गेला बरं, डी ला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती. तो जेव्हा डी ला गेला तर त्याच्यातली व्हेलॉसिटी होती ही 20 मीटर पर सेकंद. आणि तो परत डी पासून ए कडे गेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती. म्हणजे ए पासून स्टार्ट झाला, ए ला एंड झाला, एक सर्कल कंप्लीट केला विथ द हेल्प ऑफ सर्क्युलर मोशन अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. तो परत ए ला गेला तर ए मध्ये ए पॉइंट ऑफ ए ला नंतर त्याच्यातला स्पीड मला बघायला मिळाला 10 मीटर पर सेकंद. म्हणजे पॉइंट ऑफ ए ला, पॉइंट ऑफ बी ला, पॉइंट ऑफ सी ला आणि पॉइंट ऑफ डी ला त्या ऑब्जेक्ट मधली व्हेलॉसिटी, त्या ऑब्जेक्ट मधला स्पीड हा ऑलवेज चेंज होत होता. त्याच्यातला स्पीड हा चेंज होत होता. म्हणजे त्या ऑब्जेक्ट मध्ये असलेली जी मोशन असेल तर त्या मोशनला आपण म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण की चौघ ठिकाणी त्याच्यातला स्पीड हा चेंज होतोय, व्हॅरी होतोय. ज्या ठिकाणी त्याच्यातला स्पीड जर व्हॅरी किंवा चेंज होत असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला त्याच्यातली जी मोशन असेल त्या ऑब्जेक्ट मधली, तर त्या ऑब्जेक्ट मधल्या मोशनला आपण म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दिस इज द टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. First is a uniform circular motion, in short UCM. Then second one is a non-uniform circular motion, in short NUCM. Actually, this is the two types of circular motion. Circular motion. Okay. सुरुवातीला आपण बघितलं रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स हा तुमचा फर्स्ट चॅप्टर असेल तर त्या चॅप्टर मध्ये त्याची डेफिनेशन बघितली. डेफिनेशन मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन जर परफॉर्म करत असेल तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो रोटेशनल डायनॅमिक्स. आणि रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण जी फर्स्ट मोशन अंडरस्टँड केली तर ती म्हणजे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, मग की एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती जर मोशन मध्ये असेल तर त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. त्यानंतर सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स बघितले, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये त्या ऑब्जेक्टचा जो स्पीड असेल तर तो स्पीड सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती कॉन्स्टंट स्पीड होता, म्हणजे त्या मोशनला आपण म्हटलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यानंतर सेकंड मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती फिरणारा ऑब्जेक्ट मधला जो स्पीड होता तर हा स्पीड चेंज होत होता, तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. त्यानंतर आपला जो नेक्स्ट टॉपिक असेल तर तो म्हणजे कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. नेक्स्ट टॉपिक कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. नेक्स्ट टॉपिक कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन.
there are three kinematical equation of motion. First, v is equal to u plus at. Second one is s is equal to ut plus 1/2 at square, and then third, v square is equal to u square plus twice as. This is the three kinematical equation of motion. Now therefore first, मग v म्हणजे काय, आपलं जे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन असेल तर ते म्हणजे v इज इक्वल टू यू प्लस at. देअरफॉर v इज इक्वल टू फाइनल वेलोसिटी. v इज इक्वल टू फाइनल वेलोसिटी. u मीन्स इनिशियल वेलोसिटी. त्यानंतर a मीन्स acceleration. Then small t means time. There s is equal to displacement. Okay, this is the three kinematical equation. v is equal to u plus at. Then second one is s is equal to ut plus 1/2 at square, and then third one is v square is equal to u square plus twice as. This is a three kinematical equation. I hope in this lecture we are discuss the circular motion and its types. That means uniform circular motion and non-uniform circular motion. And the next topic, kinematical equation of motion. I hope हे जे आजच्या लेक्चर मध्ये जे आपण अटेंड केले जे पॉइंट असेल ते पॉइंट प्रत्येकाला समजले असतील. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय.